आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 6 महिन्यात 2 कोटींचा रस्ता खड्ड्यात, ठेकेदाराला करोडोंचा फायदा पोहोचवण्याचा महापालिका अधिकाऱ्यांवर आरोप। बातमी नाशिक येथून। नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 27 मधील दातीरनगर सेंट्रल वेअर हाऊस ते हॉटेल अजिंठा परिसरातील रस्ता अस्तरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे। तब्बल 2 कोटी रुपयांचा खर्च झालेल्या या रस्त्याला केवळ 6 महिन्यातच 2 डझन खड्डे पडले असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदाराने करोडो रुपयांचा घोळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिकेकडून दातीरनगर परिसरातील रस्ता अस्तरीकरणाचे अंदाजे 2 कोटी रुपयांचे काम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पूर्ण करायचे ठरवण्यात आले होते। मात्र पावसाळा हंगामातच ठेकेदाराने घाईघाईने काम पूर्ण केल्याचे निदर्शनास आले आहे। स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले, ज्यामुळे रस्ता 6 महिन्यातच उखडू लागला आहे। शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते शरद दातीर यांनी या अनियमिततेबाबत शहर अभियंता यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे। त्यांनी सांगितले, तक्रार आल्यानंतर नवीन नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला। 6 महिन्यातच रस्ता उखडल्याने त्वरित खड्डे बुजवावेत असे आदेश देण्यात आल्याची चर्चा महानगरपालिकेत रंगली आहे। परंतु रस्त्याच्या गुणवत्तेचे कोणतेही वैज्ञानिक मूल्यमापन न करता केवळ खड्डे बुजवून काम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। स्थानिक रहिवाशांनी ठेकेदारासोबत महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे। त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय महादेव गोमारे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पैठण, छत्रपती संभाजीनगर। माननीय महादेव गोमारे साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन पैठण, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा। रिपब्लिकन वार्ता या न्यूज चॅनलला 5व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीजेपी पक्षाचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल युनिट क्रमांक 1 पोलिसांनी ताब्यात घेऊन 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। बातमी नाशिक येथून। नाशिक सरकारवाडा पोलीस ठाणे येथे विशामळा गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना युनिट क्रमांक 1 गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती। आज सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल व त्यांचे 2 साथीदारांना युनिट क्रमांक 1च्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली आणि 10 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। यांच्यामधले 2 आरोपी फरार आहेत। पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे कामकाज चालू आहे। रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। उदगीर तालुक्यात राष्ट्रीय पोषण माह 2025 संपन्न।
मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती व मातांसाठी पोषण 2 अंतर्गत विशेष कार्यक्रम. बातमी उदगीर येथून. लातूरच्या उदगीर तालुक्यातील निडेबन अंगणवाडी क्रमांक 1, 2, 3, 4 व 5 येथे राष्ट्रीय पोषण महा 2025 पोषण अभियान उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी अर्जुनराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल सोनाली ढगे, बालासाहेब शिंदे, सौ कविता राठोड आणि व्यंकटराव कोदळीकर उपस्थित होते. कार्यक्रमात पोषण 2.0 अंतर्गत मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले. सोनाली ढगे यांनी दामिनी पथकाची कार्ये व बॅड टच, गुड टच या गोष्टींचे प्रशिक्षण दिले. अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीसांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले. गरोदर मातांची ओटी भरण्यात आली तर 6 महिन्यांच्या बाळांना पूरक आहार पोषण करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचला शिवाजीराव हुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती करकरे यांनी मानले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीकडून दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी माननीय बबलू सय्यद रज्जाक यांची निवड. नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पोलठाणापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर बसलेल्या जवळकी गावातील प्रगतिशील शेतकरी व कांदा व्यापारी बबलू सय्यद रज्जाक हे सामाजिक जाणीवा असलेले व्यक्तिमत्व आहे. ते बुलढाण्यातील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात कांदा व्यापारी म्हणून कार्यरत असून शेतकऱ्यांचा कांदा योग्य दरात खरेदी करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. सामाजिक, कृषी आणि व्यापारी क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांची ओळख एक प्रगतिशील, जबाबदार व जनसंपर्क ठेवणारे व्यक्ती म्हणून झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीतर्फे त्यांना 15 ऑक्टोबर 2025 रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल पोलठाण परिसरातून त्यांच्या कार्याचे मोठ्या उत्साहाने कौतुक व अभिनंदन होत आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कटारे यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता गंजमाळ नाशिक येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये संपन्न होत आहे. ही वृत्तवाहिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. समस्त उपेक्षित वंचितांचे, शेतकरी, मजूर कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या वृत्तवाहिनीने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात देखील वृत्तवाहिनीचा खूप मोठा असा नावलौकिक निर्माण झालेला आहे. या वृत्तवाहिनीला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या या अभूतपूर्व अशा वर्धापन दिनाच्या सोहळ्याला नाशिककरांनी प्रचंड भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपली उपस्थिती दर्शवावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा भव्य समारोप. पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते.
फुटबॉल, कबड्डी, खो खोसह विविध स्पर्धा रंगल्या. महिला व पुरुष खेळाडूंना सन्मान. बातमी लातूर येथून. लातूर येथे 3 दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग व निलंगा उपविभाग या 4 विभागांचे संघ सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री संजयजी भारुका यांनी व्यक्त केले की काळाच्या ओघात पोलीस कामाचे स्वरूप बदलत असून प्रत्येक पोलीस शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. तसेच तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी तसेच धावणे, गोळाफेक, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो यासारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते ठरले. उत्कृष्ट महिला व पुरुष खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. समारोप सोहळ्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, कमांडर सीआरपीएफ श्री पारसनाथ, असिस्टंट कमांडर सीआरपीएफ श्री विशाल कोरे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक गृह मेत्रेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, शाखा प्रमुख, नागरिक आणि विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफ अली धावडे, प्रशांत स्वामी, रियाज सौदागर, सुहास जाधव, प्रशिक्षक रौफ सय्यद, दयानंद गिरी यांनी विशेष मेहनत घेतली. पदक आणि हे मेडल मिळवलेली आहे. जीवनात आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की स्पोर्ट्समन स्पिरिट असायला पाहिजे आणि पोलीस खात्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये तर ह्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे. तांबे साहेबांनी असं म्हटलंय की त्यांना अशी अपेक्षा आहे की परिक्षेत्रीयच नाही तर राज्यस्तरीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांनी यश मिळवावं आणि मग मला त्यातून 1-2 ओळी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की जिंदगी की असली उडान अभी बाकी है. लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025च्या कार्यक्रमासाठी आयोजित व्यासपीठावर उपस्थित श्री तांबे साहेब, श्री चव्हाण साहेब, इतर मान्यवर ज्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला ते सगळे क्रीडा स्पर्धक व आज ह्या कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी मी तांबे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की इतक्या सुंदर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला त्यांनी संधी दिली. कारण ॲज अ सिव्हिलियन ही शिस्त, ही परेड आम्ही कधी अनुभवलेली नसते. आज तांबेसाहेब जेव्हा ही परेड समोरून जात होती तेव्हा आपसुकच भारावल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी आपल्याला विशेष माझे आभार व्यक्त करतो. पोलीस मुख्यालय, निलंगा, चाकूर आणि अहमदपूर असे 4 संघांची यामध्ये विभागणी करण्यात आली होती आणि या 4 संघांमध्ये 104 पुरुष आणि 22 महिला अशा 126 खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स, स्विमिंग, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, जुदो, वेटलिफ्टिंग या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon.
Never miss an update. माननीय सुनील कचरू सोनवणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव 2025 पुरस्कार जाहीर. भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कचरू सोनवणे समाजहितासाठी सदैव तत्पर. गोरगरिबांना संकटाच्या वेळी दिलासा, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून सेवा, वीज, पाणी व इतर समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार, समाजातील सर्व उत्सव कार्यक्रमात उपस्थिती, धम्मकार्य व जयंती महोत्सवात अग्रस्थानी भूमिका. या कार्याची दखल घेत लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी सुनील कचरू सोनवणे यांची निवड झाली आहे. समाजकारण, जनसेवा व धम्मकार्य या उल्लेखनीय कार्याबद्दल सुनील कचरू सोनवणे यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. माननीय शैलेंद्र उदावंत यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025. आज आपण गौरव करत आहोत अशा व्यक्तीचा ज्यांनी समाजसेवा, संघटन आणि मानवतेची खरी ओळख जपली आहे. ते म्हणजे श्री शैलेंद्र शांताराम उदावंत. महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रीय मोदी सेवा समिती RMSS च्या माध्यमातून ते नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्याणकारी योजना थेट गरिबांपर्यंत पोहोचवण्याचे काम सतत करत आहेत. तसेच नाशिक सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष म्हणून ते समाजातील प्रत्येक घटकाला जोडणारे सामाजिक कार्य सतत राबवत आहेत. मोफत रक्तदान शिबिरे, सामूहिक विवाह सोहळे, विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, साहित्य वाटप अशा उपक्रमांद्वारे त्यांनी समाजसेवेचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमांना, सेवाभावी वृत्तीला आणि समाजासाठीच्या निष्ठेला मानाचा मुजरा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राकडून श्री शैलेंद्र शांताराम उदावंत यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येत आहे. श्री शैलेंद्र उदावंत समाजसेवेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्व. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कारी गावातील उषा वावळकर यावर भयंकर मारहाण, 6 आरोपींचा समावेश. पोलीस अधिकाऱ्यांचा विलंब, दीपक केदार यांनी तात्काळ निलंबनाची मागणी केली. बातमी बीड येथून. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील कारी गावात उषा वावळकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना उषा वावळकर या अनुसूचित जातीच्या असून त्यांचे घर गावात काही लोकांना शेजारी नको असल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. मारहाणीमध्ये सुमारे 6 आरोपींचा समावेश आहे आणि उषा वावळकर गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणास विलंब लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या बीड जिल्हा प्रतिनिधी दीपक केदार यांनी केली. ते म्हणाले की पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या आवाजाला राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील कारी गावामध्ये उषा वावळकर या अनुसूचित जातीच्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली. ही मारहाण एवढी अमानवी आहे की जनावरासारखं मारलेलं आहे. कारण धक्कादायक आहे की रमाई घरकुल योजनेचं आलेलं घरकुल आमच्या शेजारी बांधायचं नाही, कारण तुम्ही दलित आहेत. दलितांचं घर आमच्या शेजारी नको म्हणत जातीवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे. यात उषाताई गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांना इजा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि असं असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास सुद्धा टाळाटाळ केली. त्याच्यामुळे न्यायसुद्धा जात बघून मिळतोय, हे दुर्दैव आहे. आणि या पुरोगामी महाराष्ट्रात, बहुजनांच्या महाराष्ट्रात, महापुरुषांच्या महाराष्ट्रात आजही आमच्या शेजारी दलितांचं घर नको म्हणून दलितांवरती हल्ले केले जातात. गृहमंत्र्यांनी, पोलीस अधीक्षकांनी, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी
तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन या पीडितेला न्याय दिला पाहिजे, पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि सर्व आरोपी, जवळपास 6 आरोपी आहेत, ते तातडीने अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. यात गुन्हा नोंद करण्यास विलंब लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. मी लवकरच या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे आणि त्यांना असणारं त्यांचा आवाज राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब पनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार श्री धनंजय मुंडे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा यांना जाहीर. कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे, आध्यात्मिकतेच्या स्वरातून जनजागृती घडवणारे, गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री धनंजय निलकंठ मुंडे, ज्यांनी आपल्या सुरेल आवाजातून हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भारुडे, आध्यात्मिक कीर्तने, भीमगीते, शिवगीते अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून त्यांनी समाजाला नवा विचार, नवी प्रेरणा दिली. गायनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करत आजवर त्यांनी हजारो कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या या कलावंतांचा, आध्यात्मिक साधनेचा आणि समाजहिताच्या कार्याचा सन्मान म्हणून रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठेचा सन्मान श्री धनंजय निलकंठ मुंडे यांना प्रदान करण्यात येत आहे. हीच आहे खरी महाराष्ट्राची संस्कृती, हीच आहे आपल्या कलाकारांची ओळख. श्री धनंजय निलकंठ मुंडे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. हनुमाननगरजवळ भीषण अपघात, 20 वर्षीय रतन मोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू. बातमी पिशोर कन्नड येथून. कन्नड तालुक्यातील पिशोर येथील हनुमाननगरजवळ कोळीराजा धाब्याजवळ सकाळच्या सुमारास 9:30 वाजता झालेल्या भीषण अपघातात 20 वर्षीय रतन गुलाब मोरे, सातरळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार MH17 DB 4376 या क्रमांकाच्या मोटारसायकलने विना क्रमांक असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात घडला. धडक इतकी जबरदस्त होती की रतन मोरे गंभीर जखमी झाले. जखमी तरुणाला अजय संतोष पवार व मंगलसिंग सुरेश पवार यांनी तातडीने संभाजीनगर येथील घाटे रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी 1:05 सुमारास डॉक्टरांनी रतन मोरे यांना मृत घोषित केले. पिशोर येथील ठाण्यातील बीट जमादार वसंत पाटील यांनी ही घटना अधिकृतपणे नोंदवली आहे. पुढील तपास सहपोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत पाटील हे करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिक आणि परिजन गंभीर अपघात आणि तरुणाच्या अकस्मात मृत्यूने हादरले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर विनय कुमार राठोड साहेब, पोलीस अधीक्षक, ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री डॉक्टर विनय कुमार राठोड साहेब, पोलीस अधीक्षक, ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय धम्मदीप पाईकराव, पोलीस पाटील, लोहरा इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय धम्मदीप पाईकराव, पोलीस पाटील, लोहरा इजारा, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रंगरावजी काळे साहेब, माजी शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रंगरावजी काळे साहेब, माजी शिक्षण अधिकारी तथा ज्येष्ठ नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुश खबर. दीपावलीच्या आमच्या सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या माजलगाव शहरात शहरवासियांसाठी दीपावलीच्या आनंदाच्या पर्वात भर घालण्यासाठी बालाजी सुपरमार्केट घेऊन येत आहे आनंदाचा नजराणा. आमच्या इथे 365 दिवस 5% ते बाय वन गेट वन ऑफर चालू राहतात. ग्रोसरी, ड्रायफ्रुट्स, मसाले, कडधान्य, कोल्ड्रिंक्स, कॉस्मेटिक, बेकरी प्रोडक्ट्स असे बरेच काही सर्व एकाच छताखाली. बालाजी सुपरमार्केट, सुंदरराव सोळंके महाविद्यालय शेजारी, माजलगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. बालाजी सुपरमार्केट, माजलगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संजय भाऊ साबळे, माजी स्थायी समिती सभापती, मनपा नाशिक. माननीय संजय भाऊ साबळे, माजी स्थायी समिती सभापती, महानगरपालिका नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता, रिपब्लिकन न्यूज आणि रिपब्लिकन वर्धापन दिनानिमित्त आपण या महाराष्ट्रामध्ये, या नाशिकमध्ये, जिल्ह्यामध्ये जो आपला रिपब्लिकन वार्ताहर हे न्यूज चॅनल व न्यूज आणि पेपर जो आपला चालला आहे त्याच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्ताने मी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो. आपला पेपर रिपब्लिकन वार्ताहर हा न्यूज ही हमेशा चांगली चालू आणि लोकांच्या चांगल्या बातम्या देऊ, जे करून आपल्या पत्रकातून आपल्याला जे मार्गदर्शन भेटतंय चांगल्या पद्धतीने भेटावा यासाठी मी माझ्या सर्व प्रभाग 14च्या वतीने, नाशिक शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त
मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट बापूदादा देशमुख, मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक भाऊ नागरे, जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे, जिल्हाध्यक्ष सरेश भाऊ नागरे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद मझहरभाई तसेच समस्त रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, फुलंब्री जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट बापूदादा देशमुख, मराठवाडा अध्यक्ष त्रिंबक भाऊ नागरे, जिल्हाध्यक्ष हरिदास सराटे, जिल्हाध्यक्ष सरेश भाऊ नागरे, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद मझहरभाई तसेच समस्त रयत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, फुलंब्री जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार माननीय अमित नहार यांना जाहीर. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण या गावातील सुपुत्र अमित राजेंद्र नहार यांना जाहीर झाला असून माजी आमदार कैलासवासी कन्हैयालालजी नहार यांचे नातू आणि समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे तरुण नेतृत्व, उच्च शिक्षणानंतर स्वतःच्या स्वार्थापेक्षा गावाचा परिसराचा विकास हेच ध्येय ठेवून त्यांनी समाजासाठी झटणे हे आपले कर्तव्य मानले. लोकनेते कैलासवासी कन्हैयालालजी नहार नागरी सहकारी पतसंस्था बोलठाणचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेतकरी आणि व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य दिले. ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही त्यांनी लोकसेवा आणि विकास कार्य यांचा आदर्श ठेवला आहे. समाजकारणाचे बाळकडू आणि लोकसेवेची जाणीव ठेवून काम करणाऱ्या या तरुण नेतृत्वाला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात येत आहे. निवड झालेल्या पुरस्काराबद्दल माननीय अमित नहार यांचे मनपूर्वक अभिनंदन. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. नाशकातील भाजप पदाधिकारी शरद फडोळ यांना फोनवरून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी शरद फडोळ हे गुरुवार दिनांक 9 रोजी घरी असताना रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी व्यक्तीने फोन करून अवाच्य भाषेत शिवीगाळ करत गोळीबार करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फडोळ यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांची भेट घेत झालेला प्रकार कथन केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार सोमनाथ कुंड करत आहेत. फडोळ यांना धमकी देणारा व्यक्ती कोण आहे व त्याने कुणाच्या सांगण्यावरून धमकी दिली याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशकात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारांची धरपकड मोहीम सुरू आहे. नागरिकांनी आयुक्तांच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसून येत आहे. एकीकडे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सुरू असताना फोनद्वारे राजकीय पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताने एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. परवा रात्री गुरुवारी 11 ते 11:15 दरम्यान मला एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ चालू केली आणि मला गोळ्या घालायची त्यांनी धमकी दिली. तू कसा बाहेर फिरतो, तू कुठं फिरतो, काय फिरतो, तर तो म्हणे मी तुझ्याकडे बघून घेतो आणि काय माझं एक सामाजिक कार्य चालू असताना मला बाहेरही फिरावं लागतं. या अनुषंगाने मी अंबड पोलीस स्टेशनला एक गुन्हा नोंदवला आहे आणि पोलीस प्रशासनावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यांनी त्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यांनी म्हणजे एकीकडं आज आपले CP साहेब
इतकी सुंदर पोलीस प्रशासन कारवाया चालू केलेल्या आहेत, इतक्या चांगल्या कारवाया सुरू होत आहे आणि कधी कधी असं वाटतं का हे लोक किती मोकट झाले. हे पुन्हा एक सामाजिक कार्यकर्त्याला फोन करून गोळ्या घालायची भाषा करताय, म्हणजे हे योग्य नाही. तरी माझी पोलीस प्रशासनाला पूर्णपणे विनंती आहे का ह्या जोही कोणी असेल, जीही कोणी व्यक्ती असेल, तिला लवकरात लवकर त्यांनी पकडावं आणि ह्या प्रकरणाची पूर्ण शहानिशा करावी अशी मला पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आणि मी माझा पूर्णपणे पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे, भरोसा आहे आणि ही कारवाई लवकरात लवकर ते पूर्ण करतील अशीच मी आशा व्यक्त करतो. जय हिंद. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा संघटक, यवतमाळ. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बुद्धरत्न भालेराव, वंचित बहुजन आघाडी, जिल्हा संघटक, यवतमाळ. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय डॉक्टर विशाल जाधव, दंतरोग तज्ञ, नाशिक. माननीय डॉक्टर विशाल जाधव, दंतरोग तज्ञ, नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. नमस्कार, मी डॉक्टर विशाल सोपान जाधव, दंतशल्य चिकित्सक, नाशिक. मागील 5 वर्षापूर्वी मीडिया क्षेत्रामध्ये प्रवेश केलेला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या वर्षी 5व्या वर्षात पदार्पण करीत असताना आम्हाला आनंद होत आहे. कारण लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून जो ओळखला जातो तो मीडिया निपक्षपातीपणे चालवणे ही खरंच काळाची गरज आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता जे सत्य आहे ते जनतेसमोर मांडून वंचित घटकांना, महिलांना किंवा ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना न्याय देण्याचं काम मीडियाच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे आणि ते रिपब्लिकन वार्ता कसोटीने करत आहे. त्यामुळे मी रिपब्लिकन वार्ता या मीडिया वृत्तवाहिनीला शुभेच्छा देतो. तसेच भविष्यामध्ये रिपब्लिकन वार्ता हा एक मोठा उद्योग समूह म्हणून नावारूपाला येवो ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाळासाहेब शिंदे, प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी, नाशिक. माननीय बाळासाहेब शिंदे, प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी, नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. 15 ऑक्टोबर 2025 रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती आहे आणि त्याच दिवशी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचा 5वा वर्धापन दिन नाशिक येथे संपन्न होतो आहे.
वृत्तवाहिनी असो किंवा वर्तमानपत्र असो, ह्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतात. मी विशेष करून या वृत्तवाहिनीचे संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद आणि मुख्य व्यवस्थापक आनंद दाभाडे यांचं या ठिकाणी विशेष कौतुक करेन की आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आज आपल्या वृत्तवाहिनीमध्ये मांडून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचं काम करीत असतात. आणि हेच काम त्यांचं यापुढेही चालू राहावं. सर्वसामान्य माणसाला त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून मदत हो व देशातील लोकशाही कशी टिकून राहील, संविधान कसं टिकून राहील याविषयी त्यांच्या हातून एक मोठी कामगिरी घडो या शुभेच्छा व्यक्त करतो. व नाशिकमधील सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण 15 ऑक्टोबर 2025 रोजी गंजमाळ येथील रोटरी क्लब हॉल येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास आपण विशेष करून उपस्थित राहावं. या कार्यक्रमात महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारही अनेक क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान केला जाणार आहे. आपण या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा ही विनंती. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संदीप भाऊ काकळीस, माजी महानगर महासचिव, वंचित बहुजन आघाडी नाशिक. माननीय संदीप भाऊ काकळीस, माजी महानगर महासचिव, वंचित बहुजन आघाडी नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. प्रेस मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, याच्या माध्यमातून जे रिपब्लिकन वार्ताचं जे काम चालू आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. कुठेही अन्याय अत्याचार होत असेल त्याला वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन वार्ताच्या माध्यमातून होत असते. सामाजिक राजकीय घडामोडी योग्य प्रकारे आणि क्लिअर कुठल्याही प्रकारचं हे न करता, दाबदबावाला बळी न पडता हे चॅनल त्या घडामोडी योग्य प्रकारे या दाखवत असते, जनतेसमोर मांडत असते. त्याबद्दल प्रथमतः मी रिपब्लिकन वार्ताचे अभिनंदन करतो. यांच्या रिपब्लिकन वार्ताच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो व या पुढेही न्याय असेल अन्याय असेल याची बाजू भक्कमपणे हे चॅनल हे प्रेस मीडिया मांडत राहील अशी त्यांना शुभेच्छा देतो व थांबतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अशोक भाऊ दिवे, माजी महापौर, महानगरपालिका नाशिक. माननीय अशोक भाऊ दिवे, माजी महापौर, महानगरपालिका नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. या कार्यक्रमाचे मानकरी होण्याचं मला खऱ्या अर्थानं आपण जे आमंत्रण देत आहे मला खूप आनंद आहे. रिपब्लिकन वार्ता या माध्यमातून आपण दरवर्षी अत्यंत चांगले उपक्रम घेत असतात. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, जनतेचे गाऱ्हाणे खऱ्या अर्थाने समाजापुढे मांडण्याचं काम आपण दरवर्षी आणि दररोज नियमाने करत असतात. मी खरं म्हणजे या कार्यक्रमाला आवडून येण्यासाठी प्रयत्न करेन. परंतु एक मात्र नक्की सांगावं लागेल, आमचा अनिल आठवले त्याच्या पुण्य कामाने आणि अत्यंत बारकाईने सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन हा रिपब्लिकन वार्ता हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने दरवर्षी करत असतो. मी खरं म्हणजे या कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना मला खूप आनंद आहे की दरवर्षी हे कार्यक्रम होत असताना मला आवर्जून अनिल आठवले हे आमंत्रित करत असतात. मी अनिल आठवले यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो की येणाऱ्या अनेक भावी वर्षामध्ये आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला निश्चितपणे हजर राहीलच.
पण एक मोठा रिपब्लिक वार्ताच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि चांगले पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आपण निश्चितपणे घेऊ अशी मी आपल्या सर्वांना हमी देतो. आपल्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मी लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बौद्धाचार्य माननीय संपतराव शिंदे, बौद्धाचार्य संभाजी सावळे, बौद्धाचार्य हिरामण साळवे, बौद्धाचार्य मिलिंद कळवणकर, बौद्धाचार्य MD प्रताप, पांडुरंग आंबुलकर, BY खरे, देविदास नेरकर, पद्माकर सरोदे, SR खरे, केदा बच्छाव, भगवान मुंढे यांच्यासह त्रिशरण बुद्धविहार, भारतीय बौद्ध महासभा, उत्तमनगर, नाशिक. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व संचालक, समस्त वाचक व हितचिंतक यांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बौद्धाचार्य माननीय संपतराव शिंदे, बौद्धाचार्य संभाजी सावळे, बौद्धाचार्य हिरामण साळवे, बौद्धाचार्य मिलिंद कळवणकर, बौद्धाचार्य MD प्रताप, पांडुरंग आंबुलकर, BY खरे, देविदास नेरकर, पद्माकर सरोदे, SR खरे, केदा बच्छाव, भगवान मुंढे यांच्यासह त्रिशरण बुद्धविहार, भारतीय बौद्ध महासभा, उत्तमनगर, नाशिक. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी, सोनवाडी, दक्षिण जायकवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे रिपब्लिकन वार्ताच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच श्री श्याम माधव पराड, ग्रामविकास अधिकारी श्री शिवराज गायके साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री शरद आंबेकर, श्री बाबासाहेब काळे, श्री रामेश्वर गारुळकर, आयु सचिन नीळ, श्री ज्ञानेश्वर पातकळ तसेच गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी, सोनवाडी, दक्षिण जायकवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय शुभेच्छुक सरपंच श्री श्याम माधव पराड, ग्रामविकास अधिकारी श्री शिवराज गायके साहेब, ग्रामपंचायत सदस्य श्री शरद आंबेकर, श्री बाबासाहेब काळे, श्री रामेश्वर गारुळकर, आयु सचिन नीळ, श्री ज्ञानेश्वर पातकळ तसेच गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, ग्रुप ग्रामपंचायत तांदुळवाडी, सोनवाडी, दक्षिण जायकवाडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय सौ शीतलताई गोकुळ बेंडकुळे, लोकायुक्त सरपंच व माननीय श्री संतोष लहानू रहाडे, उपसरपंच व शिवसेना शिंदेगड गणाध्यक्ष, दहेगाव तालुका, जिल्हा नाशिक. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा.
शुभेच्छुक माननीय सौ शीतलताई गोकुळ बेंडकुळे, लोकायुक्त सरपंच व माननीय श्री संतोष लहानू रहाडे उपसरपंच व शिवसेना शिंदेगड गणाध्यक्ष, दहेगाव तालुका, जिल्हा नाशिक। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अंतेश्वर पंडित सूर्यवंशी, तालुका प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित, प्रहार कामगार आघाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय अंतेश्वर पंडित सूर्यवंशी, तालुका प्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष प्रणित, प्रहार कामगार आघाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर। माननीय दिनेश सोनवणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। संघर्ष, समर्पण आणि समाजसेवेच्या मार्गावर झगडणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यासाठी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राच्या वतीने साजरा होत आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। हा सन्मान त्या व्यक्तींसाठी ज्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या मातीचा मान वाढवला। त्याच या मानाने गौरवला जात आहे शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे, कोपरगाव तालुक्यातील शिवशंकर विद्या मंदिर, रवंदे येथे ते 21 वर्षांपासून कार्यरत आहेत। शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात केवळ ज्ञान नाही तर संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव रुजवली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन, बाल आनंद मेळावा, इको क्लब, स्वच्छता अभियान, एक फूल एक झाड, फटाकेमुक्त दिवाळी असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवले आहेत। गरीब विद्यार्थ्यांना मदत करून आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे त्यांनी समाजासोबतच शिक्षणाची जोड दिली आहे। या उल्लेखनीय कार्यासाठी रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राच्या वतीने श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना बहाल केला जात आहे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। गौरव त्या शिक्षकाचा ज्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात उजेड पेरला आणि सन्मान त्या व्यक्तिमत्वाचा ज्याने शिक्षणाला समाजसेवेचे रूप दिले। महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 श्री दिनेश लक्ष्मण सोनवणे यांना जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय आकाश धर्मराज पठाडे, सर्कल प्रमुख, बेलोरा, वंचित बहुजन आघाडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय आकाश धर्मराज पठाडे, सर्कल प्रमुख, बेलोरा, वंचित बहुजन आघाडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। चुंचाळे MIDC पोलीस स्टेशनला मंजुरीला 8 महिने तरीही ठाणे सुरू नाही। नागरिकांचा संताप उसळला। दत्तनगर ते चुंचाळे पोलीस चौकीपर्यंत पायी मोर्चा व ठिय्या आंदोलन। बातमी नाशिक येथून चुंचाळे MIDC पोलीस स्टेशनला मंजुरी मिळून तब्बल 8 महिने उलटले
तरीही अद्याप या ठाण्याचा कारभार केवळ पोलीस चौकीतूनच सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दत्तनगर येथून चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीपर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. या मोर्चात महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अंबड एमआयडीसी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती. अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर सरकारने पोलीस स्टेशनला मंजुरी दिली. मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्ष ठाणे कार्यान्वित न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दत्तनगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरी, दरोडे आणि गुन्हेगारी घटना वाढल्याने नागरिक भयभीत आहेत. त्यामुळे स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी वारंवार करण्यात आली. मात्र ती मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. ठिय्या आंदोलनातून नागरिकांचा इशारा. आंदोलनादरम्यान नागरिकांनी पोलीस स्टेशन कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. तसेच अंबड गावालाही चुंचाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरोटे यांना निवेदन सादर केले असून 1.5 महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. जर या कालावधीत पोलीस स्टेशन व दत्तनगर चौकी कार्यान्वित झाली नाही तर आम्ही पुन्हा तीव्र जनआंदोलन छेडू असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी दिला. आज आम्ही दत्तनगर ते एमआयडीसी पोलीस चौकीपर्यंत आम्ही दिंडी यात्रा काढली. त्या दिंडी यात्रेत आमची मागणी होती की आम्हाला दत्तनगर परिसरात पोलीस चौकी यावी. आम्ही जेव्हा साहेबांशी चर्चा केली ते म्हणे की मला 2-4 दिवस झाले येऊन. आता गेल्या अनेक वर्षापासून आम्ही नवीन पोलीस स्टेशनची मागणी करतोय, ती पण पूर्ण होत नाही. परवानगी मिळाली, लोकप्रतिनिधी एवढा गाजावाजा केला, अजून कशातच काही नाही. असं आहे की आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय, ते नेहमी आश्वासनच देतात हे, परंतु या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात जर पोलीस चौकी झाली नाही याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, एवढंच मी या पोलीस प्रशासनाला सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सर्व परिसरात फक्त पोलिसांचंच काम नाहीये या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणं. जे काय महानगरपालिका आहे, एमआयडीसी आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, यांची पण जबाबदारी आहे. या परिसरात दहशत नाही पसरली पाहिजे, रिक्षावाल्यांची दादागिरी नाही झाली पाहिजे. ट्रॅफिक पोलिसांच्या जवळून रिक्षावाले जातात तरी ट्रॅफिक पोलीस काही करत नाही, कुणाचे कागदपत्र नाही, ड्रेस नाही. या सगळ्या प्रकाराला आळा घातला पाहिजे. एमआयडीसी अधिकारी ते एवढे भ्रष्ट अधिकारी आहे, त्यांना माहित नाही त्यांच्या ओपन स्पेस मध्ये काय चालू आहे. परंतु असो, आता त्यांना सांगितलं आम्ही पत्रव्यवहार करा, आम्ही पण त्यांच्याशी बोलतो. जर येत्या 2 महिन्यात पोलीस चौकी नाही झाली तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी श्री राहुल गंगावणे यांची निवड. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 यावर्षी राहुल पांडुरंग गंगावणे यांना प्रदान करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एमसीईडी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र औरंगाबाद यांच्या माध्यमातून 2022-2023 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक व महिलांसाठी आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. गेल्या 10 वर्षांपासून सीएमजीपी पीएमजीपी या माध्यमातून संयोजक म्हणून कार्यरत राहून त्यांनी अनेक युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. सामाजिक भान, उद्योजकतेला प्रोत्साहन आणि युवकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. आजही एमसीईडीच्या माध्यमातून विविध शिबिरे आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवून नव्या पिढीला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम ते यशस्वीपणे पार पाडत आहेत. अशा या कार्याचा गौरव म्हणून राहुल पांडुरंग गंगावणे यांची निवड महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी करण्यात आली आहे.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री उमेश भाऊ तुतोंडे, शिवसेना शहर प्रमुख फुलंब्री व सौ अर्चनाताई उमेश तुतोंडे, माजी नगरसेवक नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री उमेश भाऊ तुतोंडे, शिवसेना शहर प्रमुख फुलंब्री व सौ अर्चनाताई उमेश तुतोंडे, माजी नगरसेवक नगरपंचायत फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर.